लागणार आहे. तर मुख्य म्हणजे आपण हा संत्र्याचा ज्यूस घेतलेला आहे. तर खऱ्या ह्याच्यामध्ये रम किंवा विस्की काय काय त्यांचं अल्कोहोलिक जे असतं तर ते वापरतात. पण आपण साधा बनवणार आहोत आणि एगलेस बनवणार आहोत. तर मी हा एका संत्र्याचा रस काढलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला हे सगळं ड्रायफ्रुट्स सोक करून ठेवायचं आहे. वेळ नसेल तर अगदी 2 तास चालेल, नाहीतर अगदी 24 तासासाठी हे खरं सोक करायचं असतं आणि त्याचा म्हणजे एक काय म्हणतो ना रिझल्ट खूप छान येतो. हे सर्व आपण ह्याच्यात भिजत घालायचंय आणि ते छान त्याच्यात असं फुगलं गेलं पाहिजे. ही अर्धी वाटी तेल घेणार आहोत. तेलाच्या जागी बटर किंवा तूप पण चालेल. व्हॅनिला इसेन्स टाकणार आहोत थोडंसं आपण 1-2 चमचे साखर घेतलेली आहे आणि 2 चमचे गूळ घेतलेला आहे. आपण ह्याचं कॅरमेल बनवणार आहोत. प्लम केक जो असतो त्याला एक विशिष्ट रंग असतो, थोडीशी करपट चव असते त्याला. तर आपण त्याच्यासाठी रंगासाठी खास हे कॅरमेल बनवणार. स्टेजला आता गॅस काढून टाकायचा. खूप महत्त्वाची प्रोसेस आहे ही, कारण ह्याच्यात आपल्याला थोड्या वेळाने थंड पाणी घालायचं आहे. थंड म्हणजे साधं पाणी आणि पाणी इतक्या सावकाश घालायचं. हा मैदा आहे, 150 ग्रॅम मैदा घेतलाय. सर्व चाळणीवरच घेते मी आता. अर्धी वाटी आपण मिल्क पावडर घेतोय. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, नसेल तर फक्त पिठी साखर घातली तरी चालेल. आता याच्यामध्ये ही मी पिठी साखर घेतलेली आहे आणि पिठी साखर ते आपण टाकूया याच्यात. संत्र्याची साल, त्याच्याने पण खूप छान वास पण येतो आणि चवीला पण छान लागतं ते. तर ते पण आपण अगदी वरचा जो भाग असतो तो खरवडून घ्यायचा फक्त. आता आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया तो. अक्रोड आला मध्येच. किती छान भन्नाट झालाय बघा, खूप सुंदर. सगळं ड्रायफ्रुट्स